नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत अळूवडी। ही वडी एकदम कुरकुरीत कशी बनवायची, त्यासाठी काय साहित्य लागते ते या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। योग्य प्रमाणात साहित्य आणि खास टिप्स यामुळे तुमची अळूवडी परफेक्ट अशी बनते। अळूची पाने आणि खास मसाला तयार करून बनवलेली ही अळूची वडी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकता। ही वडी खास सणासुदीला, पाहुण्यांसाठी किंवा अगदी रोजच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता। चला तर मग सुरू करूया ही कुरकुरीत अळूवडीची रेसिपी। सुरुवातीला या ठिकाणी आपण अळूवडीसाठी लागणारा मसाला बनवणार आहोत, त्याचे वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी आपण 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, या मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायच्या आहेत। 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक घेतलेले आहे, 1 इंच, आणि या ठिकाणी आपण बारीक कट केलेले सुके खोबरे 2 चमचे घेतलेले आहे। अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे। बेसन पीठ वापरत आहोत, त्यासाठी आपण ओवा घातलेला आहे आणि नंतर कोथिंबीर याच्यामध्ये स्वच्छ धुवून घालायचे आहे आणि झाकण बंद करून आपण मिक्सरला हे वाटण दरदरीत असे फिरवून घेणार आहोत। वाटण आपण चालू बंद करत दरदरीत असे तयार करून घेतलेले आहे। हे पहा, हे तयार झालेले आहे। त्यानंतर आपण बेसन पीठ 2 कप घेतलेले आहे। बेसन पीठ घेताना तुम्ही या ठिकाणी चाळून घ्यायचे आहे आणि 2 कप प्रमाणेच आपण आज अळूवडी करणार आहोत। बेसन पीठ चाळून झालेले आहे। त्यानंतर आपण तयार केलेले हिरव्या मिरचीचे वाटण यामध्ये घालायचे आहे। या ठिकाणी मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील यामध्ये घालू शकता। नंतर यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ चमच्याप्रमाणे 1 चमचा घातलेले आहे आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घालून घेणार आहोत। 1 चमचा गुळाचे पाणी केलेले आहे ते याच्यात घालायचे आहे आणि आपल्याकडे चिंच नाहीये, त्यामुळे आपण लिंबाचा रस घालून घेणार आहोत आणि तो 1 चमचा घातलेला आहे। हे सर्व आपण घालून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि कोथिंबीर मस्त अशी घालून झालेली आहे। हे आपण मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला मिश्रण आपण कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व मसाले पिठाला व्यवस्थित असे लागले जातात आणि अशा प्रकारे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे। नंतर लागेल तसे यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे। पाणी एकदाच न घालता आपण थोडे थोडे करूनच घालायचे, म्हणजे पीठ व्यवस्थित असे आपले भिजवता येते। म्हणजे पाणी जास्त झाले तर पातळ होते आणि कमी झाले तरी आपण हे चांगले मिक्स करून थोडे थोडे घालून करू शकतो, परंतु पाणी एकदाच न वापरता अशा प्रकारे जर तुम्ही थोडे थोडे घातले तर पाण्याचा अंदाज येतो आणि पीठ देखील आपले मस्त असे भिजवता येते। हे पहा, या ठिकाणी आपण जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, एकदम सैलसर असे हे पीठ भिजवून घेतलेले आहे। थोडे पाणी लागत आहे, हे पहा, थोडीशी पाणी घालूया आणि हे पीठ पाहू शकता। अशा प्रकारे आपले पीठ या ठिकाणी तयार झालेले आहे। मस्त असे पीठ झाल्यानंतर आपण अळूची पाने घेतलेली आहेत, ही 10 पाने घेतलेली आहेत। ही सुरुवातीला आपण याचे देठ काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत। ही पाने आपण उलटी करून घेणार आहोत आणि उलट्या बाजूने याला पीठ लावून घ्यायचे आहे। देठ आहे तो आपण लाटण्याने लाटून घेतलेला आहे, म्हणजे वड्याचा रोल करताना एकदम पटकन असा रोल तयार होतो। या ठिकाणी सर्व बाजूने अशा प्रकारे आपण पीठ लावून घ्यायचे आहे। हे पहा, आपण पीठ जास्त घट्ट केले नाही आणि पातळही केले नाही, सैलसर असे करून घेतल्यामुळे हे व्यवस्थित असे पानाला लागले जाते आणि याला शिरा असतात, त्याच्याच बाजूने आपण हे पीठ लावून घेत आहोत। त्याच्यावरती आपण दुसरे पान ठेवणार आहोत आणि पानाची डायरेक्शन पाहू शकता। आपण दुसऱ्या बाजूने हे पान ठेवून अशा प्रकारे याला पीठ लावून घ्यायचे आहे। असेच करत आपण या ठिकाणी 4 ते 5 पाने एकावर एक आपण लावून घेणार आहोत। पीठ लावताना सुरुवातीला मोठे पान घेतले, नंतर त्याचे मीडियम साईजचे, नंतर लहान, असे करत आपण या ठिकाणी 4 ते 5 पाने लावून घ्यायचे आहे। आणि सर्व पाने या ठिकाणी आपण लावून घेतलेली आहे। लावून घेतल्यानंतर साईडच्या कडा आहेत त्या अशा आतमध्ये आपण फोल्ड करून घ्यायच्या आहेत, म्हणजे पीठ व्यवस्थित असे आतमध्ये राहते आणि वडीला मस्त असा आकार देखील येतो आणि सर्व कडा अशाच प्रकारे आपण बंद करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी पीठ तुम्ही पाहू शकता, आपण जास्त थर पिठाचा दिलेला नाही, त्यामुळे अळूवडी एकदम कुरकुरीत अशी तयार होते। जर पीठ जास्त लावले तर वडी कुरकुरीत होत नाही, म्हणून पीठ लावताना अशा प्रकारे पानांना लावून घ्यायचे आणि नंतर याचा रोल करून घेणार आहोत। रोल करताना या ठिकाणी एकदम टाईट असा रोल करायचा आहे, म्हणजे अळूवडी उकडताना ही रोल सुटला जात नाही आणि व्यवस्थित असा रोल तयार होतो।
नंतर शेवटी याला थोडे पीठ लावायचे, म्हणजे आपला रोल सुटला जात नाही आणि व्यवस्थित असा रोल या ठिकाणी तयार होतो। हे पहा, मस्त असा टाईट आपला रोल या ठिकाणी तयार झालेला आहे। याला आपण 5 पानांचे थर दिलेले आहेत। अशीच आपण दुसरी गुंडाळी देखील केलेली आहे, म्हणजे आपण 5-5 पानांच्या गुंडाळ्या केलेल्या आहेत आणि या आपल्या तयार झालेल्या आहेत। आपण ह्या वाफवून घेणार आहोत। त्यासाठी स्टीमर ठेवलेला आहे आणि स्टीमरमध्ये सुरुवातीलाच आपण पाणी चांगले गरम करून घ्यायचे, म्हणजे वडी व्यवस्थित अशी उकडली जाते आणि नंतर चाळणीत ही वडी आपण ठेवणार आहोत। झाकण ठेवणार आणि झाकण ठेवून ही आपण 20 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत। वडी वाफवताना गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवरच ही मस्त अशी वाफवून घेतलेली आहे। चाळणी आपण काढून ठेवणार आहोत आणि हलकी थंड झाल्यानंतर याच्या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी आपण चाकूने याला मधोमध सुरुवातीला कट करून घेणार आहोत। कट करताना तुम्ही पाहू शकता पटकन अशी आपली वडी ही कट होते आणि चाकू घेताना धारदार चाकू घ्यायचा, म्हणजे वड्या व्यवस्थित अशा कट होतात आणि आतमध्ये याची लेअरिंग पाहू शकता। आपण जास्त पाणी वापरलेले आहे त्यामुळे त्याला मस्त अशी आतमध्ये लेअरिंग आलेली आहे आणि या तळल्यानंतर मस्त कुरकुरीत अशा होतात। आणि या ठिकाणी आपण सर्व वड्या अशाच प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत। या वड्या हलक्या गरम आहेत तोपर्यंतच आपण या कट केलेल्या आहेत, परंतु जेव्हा पूर्ण थंड होतील तेव्हाच तुम्ही या कट करून घ्यायच्या। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आणि या तळण्यासाठी आपल्या तयार झालेल्या आहेत। मीडियम फ्लेमवरच आपण तेल मस्त असे गरम करून घेतलेले आहे। यामध्ये आपण एक तुकडा टाकून पाहूया। हे पहा, तेलाला हलके बुडबुडे येतात, म्हणजे आपले तेल मस्त गरम झालेले आहे आणि वडी घातल्यानंतर देखील याला हलके बुडबुडे येतात। या स्टेजलाच आपण तेल गरम करून घ्यायचे आहे। जास्त तेल गरम केले तर वडी ही पटकन तळली जाते आणि आतमध्ये लूज राहते आणि कुरकुरीत होत नाही। त्यासाठी मध्यम आचेवर दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम ही मीडियम आचेवरच ठेवायची आणि या खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला तळायच्या नसतील तर तुम्ही ह्या तेलावरती देखील शॅलो फ्राय करू शकता। तेलामध्ये डीप फ्राय करून घेत आहोत। एका बाजूने मस्त अशा तळून झालेल्या आहेत, त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने देखील एकदम क्रिस्पी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। दोन्ही बाजूने मस्त अशा या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत। वडी तळली की नाही हे कशावरून कळते तर तुम्ही तेल पाहू शकता। सुरुवातीला आपण वडी तेलामध्ये सोडल्यानंतर याला बुडबुडे येतात आणि वडी पूर्ण तळून झाल्यानंतर याचे बुडबुडे बंद होतात, म्हणजे आपली वडी या ठिकाणी मस्त अशी तळून झालेली आहे। आपण ही झाऱ्यामध्ये काढून घेणार आहोत। झाऱ्यामध्ये काढल्यानंतर देखील तुम्ही पाहू शकता तळण्याची प्रोसिजर चालू असते, त्यामुळे वडीला जास्त डार्क रंग येतो आणि आपली वडी या ठिकाणी तळून झालेली आहे। दुसऱ्या बॅचच्या वड्या देखील आपण अशाच तळून घेणार आहोत। यामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्याच आपण यामध्ये ते वड्या घालून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा मध्यम आचेवर या तळून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी सर्व वड्या अशाच प्रकारे मी तळून घेतलेल्या आहेत। मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। याच्या लेअर पाहू शकता एकदम साईडला सुटलेल्या आहेत। जेवढ्या जास्त पानांचे थर द्याल तेवढ्या याला लेअर मस्त येतात आणि वड्या कुरकुरीत अशा तयार होतात। तर ही होती आपली चविष्ट खमंग अळूवडीची रेसिपी। एकदम सोपी रेसिपी आहे आणि केल्यानंतर वड्या पाहून तोंडाला पाणी सुटेल। ही वडी तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखीन स्वादिष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपलोड होताच तुम्हाला कळेल। पुन्हा भेटूया एका नवीन आणि खमंग टेस्टी रेसिपीसोबत। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।